धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ज्वारी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून मालाचा दर्जा चांगला दाखवून ऑनलाईन बिल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार LCB-कडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर LCB पथकाने सापळा रचला। यावेळी मनीष बागुल यांनी तक्रारदार शेतकऱ्यांकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताच LCB पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।